नमस्कार मित्रांनो, आता ना भरपूर असे उपवास असणार आहे, म्हणूनच आज आपण अशा प्रकारे मोकळी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी करणार आहोत. तर आधी साबुदाणा 5 ते 6 तासांसाठी मोकळा भिजवून घ्यायचा आहे. त्या साबुदाण्यामध्ये भाजून साल काढून मिक्सरवरती काढून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. छान एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. कढईमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल टाकून त्यामध्ये बारीक चॉप केलेली मिरची टाकायची, बारीक चॉप केलेला आलू टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकून एकत्र करायचं आहे. आलू सॉफ्ट येतपर्यंत परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये टाकून घेऊया मिरची पावडर, 1 चमच टाकायचं. मिरची पावडर टाकल्याने दिसायला सुद्धा सुंदर दिसतो, आकर्षित दिसतो आणि खायला सुद्धा मस्त लागते. तर हे सगळं टाकून झाल्यानंतर परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून घेऊया जे साबुदाणा आपण रेडी करून ठेवला होता, तर साबुदाणा टाकून एकत्र करून घ्यायचा आहे. प्लेट झाकून आपल्याला 1 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आणि मस्त मोकळा असा साबुदाणा इथे रेडी झालेला आहे. सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे किंवा खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पूर्ण रेसिपी पहा. थँक्यू.